शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। श्लोक नंबर 29। विषय असा सुरू आहे, आत्मा हा तिन्ही देहाहून भिन्न आहे हे सांगणं सुरू आहे, हे सिद्ध करायचं आहे। त्याकरिता सूक्ष्म देह म्हणजे काय, स्थूल देह म्हणजे काय, कारण देह म्हणजे काय हे कळालं पाहिजे। म्हणून अगोदर कारण देह सांगितला, सा कारण शरीरम स्यात्, अर्थात जीवाची जी उपाधी आहे मलिन सत्वगुण प्रधान अविद्या, तिलाच कारण शरीर असं म्हटलेलं आहे। या कारण शरीराचा अभिमान धारण करतो त्या जीवाला नाव प्राप्त होतं प्राज्ञ। त्यानंतर मग सूक्ष्मदेह सांगितला, त्यासाठी पंचमहाभूत सांगितली कशी उत्पन्न झाली, आणि मग पंचमहाभूतांच्यापासून मिलित सत्वगुणापासून अंतःकरण, पृथक पृथक सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय, मिलित रजोगुणापासून कर्मेंद्रिय, प्राण आणि पृथक पृथक रजोगुणापासून कर्मेंद्रिय, असे सूक्ष्मदेहाची उत्पत्ती झाली हे सांगितलं। त्यानंतर मग या सूक्ष्मदेहाशी तादात्म्य धारण करतो त्याला नाव येतं तैजस व्यष्टीमध्ये, आणि समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो ईश्वर, तेव्हा त्याला नाव प्राप्त होतं हिरण्यगर्भ, बरोबर। नंतर मग असं का बरं भेद केला, तर उत्तर दिलंय की तयोः वेष्टी समष्टिता, एक वेष्टी आहे, जीव वेष्टी आहे, ईश्वर समष्टी आहे, हा त्यांच्यात भेद आहे, म्हणून नावं वेगवेगळी आली। त्यानंतर स्थूल देह सांगायचा आहे, त्या स्थूल देहाच्या उत्पत्तीकरिता पंचीकरण सांगितलं, पंचमहाभूतांचं पंचीकरण सांगितलेलं आहे। कसं पंचीकरण होतं त्याचाही प्रकार 27व्या श्लोकामध्ये आपण पाहून आलो। एक महाभूत आहे, त्याचे 2 भाग करायचे, एका भागाचे पुन्हा 4 भाग करायचे, ते 4 भाग त्याने दुसऱ्या 4 महाभूतांना देऊन टाकायचे। असं प्रत्येकानं केल्याच्या नंतर प्रत्येकाकडे एक अर्धा भाग स्वतःचा राहतो आणि अर्धा भाग दुसऱ्या चौघांचा असतो। असं पंचीकरण होतं, आणि पंचीकृत अशा त्या पंचमहाभूतांपासून ब्रह्मांड निर्माण होतं। एका ब्रह्मांडामध्ये 14 भुवनं असतात, त्या 14 भुवनांमध्ये म्हणजे त्या लोकांमध्ये त्या त्या प्रकारचे भोग्य विषय बनवले, निर्माण केले, आणि त्यानंतर त्या त्या जीवांना त्या त्या भोग प्राप्त होण्याकरिता भोगाचा आश्रय असणारे हे शरीर, वेगवेगळ्या प्रकारची देवतिर्यंग नरादय, वेगवेगळ्या प्रकारची शरीरं निर्माण केली। एवढा विषय आपण काल पाहिलेला आहे। हिरण्यगर्भ जो आहे त्यालाच पुढं वैश्वानर असं नाव प्राप्त होतं। कधी जेव्हा तो समष्टी स्थूल शरीर अभिमानी होतो तेव्हा त्याला वैश्वानर, विराट अशा प्रकारचं नाव प्राप्त होतं समष्टीमध्ये। आणि जेव्हा वेष्टी स्थूल देहाचा अभिमान धारण हा जीव करतो, प्राज्ञ किंवा तैजस जेव्हा वेष्टी स्थूल देहाचा अभिमान धारण करतात तेव्हा त्यांना काय नाव येतं, विश्व असं नाव येतं, असं पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत। आणि ते प्रत्येक तत्वबोधाने विवर्जित असल्यामुळे त्यांना संसार कसा प्राप्त होतो, त्यांना बद्धता कशी प्राप्त होते, हा विषय पुढच्या श्लोकामध्ये ग्रंथकार सांगतायत। तैजसा विश्वतां याता देवतिर्यं नरादयः ते पराग्दर्शिनः प्रत्यक् तत्त्वबोध विवर्जिताः। तैजसा विश्वतां याता देवतिर्यं नरादयः ते पराग्दर्शिनः प्रत्यक् तत्त्वबोध विवर्जिताः। तैजसा विश्वतां याता देवतिर्यं नरादयः ते पराग्दर्शिनः प्रत्यक् तत्त्वबोध विवर्जिताः। विश्वतां याता तैजसाः विश्वतां याताः देवतिर्यं नरादयः
ते परागदर्शिनः प्रत्यक्तत्वबोधविवर्जिताः। अन्वय तैजसा विश्वतां याताः देवतिर्यं नरादयः ते परागदर्शिनः प्रत्यक्तत्वबोधविवर्जिताः भवन्ति किंवा संती। तैजसा हा विश्वताम याताः, तैजसांनाच आता विश्व असं नाव प्राप्त होतं. कधी? जो जीव जेव्हा स्थूल अशा व्यष्टीदेहाशी तादात्म्यापन्न होतो तेव्हा त्याला कोणतं नाव येतं? विश्व असं नाव येतं. बरोबर ना? इथपर्यंत आता हा विषय झाला. मग आता हे विश्व नावाचे जे जीव आहेत ते बहिर्मुख झाले, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या योनी प्राप्त झाल्या, संसाराला वगैरे प्राप्त झाली. पुढे विषय येणार आहे. पुन्हा एकदा सांगा, समष्टी कारण शरीराभिमानी कोण? ईश्वर. व्यष्टी कारण शरीराभिमानी प्राज्ञ. समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी हिरण्यगर्भ सूत्रात्मा. बरोबर. आणि व्यष्टी तैजस. समष्टी स्थूल देहाभिमानी वैश्वानर विराट. बरोबर. आणि व्यष्टी स्थूल देहाभिमानी विश्व. बरोबर. अशी जीवालाही 3 नावं येतात 3 देहाशी तादात्म्य केल्यामुळे. आणि इकडं ईश्वरालाही 3 नावं येतात 3 देहांशी तादात्म्य केल्यामुळे. एक जीव व्यष्टीशी तादात्म्यापन्न, ईश्वर समष्टीशी. एवढाच विषय झाला. 3 प्रकारची शरीरं पण सांगितली, कारण सूक्ष्म स्थूल. इथपर्यंत संपूर्ण विषय झाला. आता आपण विश्वापर्यंत आलोय. विश्व नावाचा जीव म्हणजे जागृती अवस्थेमध्ये विश्वता स्पष्ट आहे, कारण तो स्थूल देहाशी तादात्म्यपन्न आहे की नाही. स्थूल देह मी, तुझं नाव काय म्हटलं तर आपल्या देहाला जे नाव ठेवलंय ते आपण सांगतो. म्हणजे मी कृष्णा, मी अमुक अमुक, मी तमुक तमुक. याचा अर्थ काय? आपण स्थूल देहाशी तादात्म्यपन्न आहोत आणि म्हणून त्याला विश्व असं नाव प्राप्त होतं. समजतंय ना? विश्व नाव प्राप्त झालं. आता हे जे विश्व नावाचे जीव आहेत हे कसे आहेत म्हटले? कोण कोण आहेत ते? त्यांच्यात काही भेद आहे की नाही, काही प्रकार आहेत की नाही? तर आहेत म्हटले. काय प्रकार आहेत? देव तिर्यंग नरादयः. कोण आहेत हे? विश्वाहा. हे सगळे विश्व नावाचे जीव आहेत. कोण कोण? देव. काही देव झाले स्वर्गामध्ये, इथं यज्ञ यागादी केले, म्हणते संसारी जन्मीजे, यज्ञादिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. असं म्हणतात. यज्ञादी कर्म करतात आणि मग स्वर्गाला जातात. कोण? विश्व नावाचे जीवच आहेत ते जीवच, पण जीवाच्या सापेक्ष स्वर्गामध्ये जाऊन देव बनले. बरोबर ना? इंद्रादी. ब्रह्मदेव सुद्धा जीवच आहे. बरोबर ना? ब्रह्मेशाना परते वाढणे नाही जीवाते, तेथोनी मग बरवते ब्रह्मची की. याचा अर्थ असा आहे, ब्रह्मेशाना परवते वाढणे जीवाते नाही, तर ब्रह्मेशाना पर्यंत जीवाने वाढते आहे. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा जीवच आहे असा अर्थ. मोठा जीव आहे तो. बरं. त्यानंतर काही जण तिर्यक झाले. तिर्यक योनीला गेले म्हणजे पशु पक्षी या योनीला गेले, कारण त्यांनी पाप केलं. पापामुळे त्यांना पशु पक्षी अशा योनीला जावं लागलं. अशी शरीरं त्यांना प्राप्त झाली. आणि नरादय म्हणजे मनुष्य वगैरे काही पाप पुण्य समान समी तैची पाविजे कर्मभूमी. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. म्हणजे खाली गेले ते तमोगुणाने युक्त झाले, पाप कर्म केले, त्यामुळे ते फळ भोगण्यासाठी तिर्यक योनीला गेले. काही ऊर्ध्वं गच्छन्ति. कोण? सात्विक. ज्यांनी सात्विक कर्म केले ते स्वर्गादी लोकांना गेले. आणि मध्ये तिष्ठन्ति राजसाः, रजोगुणयुक्त अशा प्रकारचे जे मनुष्य आहेत, पाप पुण्य समान केलं त्यामुळे मनुष्य योनीला प्राप्त झाले. हे सगळे विश्वच आहेत. विश्व नावाचे हे सगळे जीवच आहेत. त्यांचे हे अवांतर भेद आहेत. आणि हे सगळेच कसे आहेत म्हटले? ते परागदर्शिनः. मग देव असो, तिर्यक असो, नाहीतर मनुष्य असो. बरोबर ना? बहुवचन दिले. परागदर्शिनः. बरोबर ना? परागदर्शी, परागदर्शिनौ, परागदर्शिनः. असं नाही म्हटलं देव वगैरे अंतर्मुख आहेत आणि जीव फक्त बहिर्मुख आहे, असं नाही म्हटलं. परागदर्शिनः म्हणजे बाहेरचं पाहणं हे ज्यांचं शील आहे. बरोबर ना? बाहेरचं पाहणं हा ज्यांचा स्वभावच झाला आहे, म्हणजे बहिर्मुख त्या झालेले आहेत असा अर्थ. कोण? हे सगळेच देव तिर्यंग नरादय.
कशामुळं बरं असे इथे प्रत्येक तत्वबोध विवर्जित हा, हे प्रत्येक जे तत्व आहे त्याच्या ते बोधाने रहित आहेत, म्हणजे आत्मबोध त्यांना झाला नाही, ब्रह्मात्मैक्य ज्ञान त्यांना नाही, त्यामुळे ते बहिर्मुखच आहेत सगळे जीव, असा याचा अर्थ आहे. टीका. अत्रैव वर्तमानः तैजसाः विश्वाः भवन्ति. तत्रैव वर्तमानः, तत्र म्हणजे या स्थूल देहामध्ये राहणारे, तैजसाः तैजसच, विश्वाः भवन्ति विश्व संज्ञक होतात, त्यांना विश्व असं नाव प्राप्त होतं. तेषाम अवांतरभेदम आह, त्यांचेच अवांतरभेद ग्रंथकार सांगतायत. कोणाचे? जीवांचे, विश्व नावाच्या जीवांचे. स्थूल देहाशी तादात्म्य केलेले कोण कोण आहेत हे सगळे? देव, तिर्यंग, नरादय, देव, तिर्यक, मनुष्य वगैरे सगळे. इदानीं तेषां विश्वसंज्ञां प्राप्तानां जीवानां तत्वज्ञान रहितत्वेन संसारापत्ती प्रकारं सदृष्टान्तं श्लोकद्वयेन आह. आता यानंतर म्हणजे विश्व नावाचे जीव वगैरे सगळे इथपर्यंत झालं. आता यानंतर विश्वसंज्ञा ज्यांना प्राप्त झालेली आहे असे जे जीव आहेत ते तत्वज्ञान रहित असल्यामुळे त्यांना संसाराची प्राप्ती कशी होते हाच प्रकार दृष्टांतासह 2 श्लोकांनी ग्रंथकार पुढे सांगताय. 2 श्लोकांनी पुढे आता ग्रंथकारांनी काय सांगितलंय की बहिर्मुख अशा या जीवांना संसाराची प्राप्ती कशी झाली, जन्म मरणाला हे कसे प्राप्त झाले, हा विषय 2 श्लोकांमध्ये ग्रंथकार सांगतायत. कारण हे तत्वज्ञान रहित आहेत म्हणून. ते परागदर्शिनः ते नाम देवाः देवादयः परागदर्शिनः बाह्यानेव शब्दादीन पश्यन्ति न तु प्रत्यगात्मानं. बाहेरचंच पाहतात हे देव, तिर्यंग, नरादयः, मनुष्य, पशु, पक्षी सगळे सगळे हे कुठं पाहतात? बाहेरचं आपला देह, ह्या इंद्रियांनी सगळं बाहेरचं जगतच पाहतात, पंचविषयच पाहतात आणि हे मिळवण्याचाच प्रयत्न करतात. अंतर्मुख कधीही होत नाहीत. बाह्याने व शब्दादी विषयांना पश्यन्ति पाहतात, न तो प्रत्यगात्मानं, आतमध्ये जो आपल्या प्रत्यगात्मा आहे, साक्षी आहे, आपण आहोत, जो आपलं स्वरूप आहे मूळ, तिकडे मात्र यांचं लक्ष नाही, असा याचा अर्थ आहे. याला पुन्हा श्रुतीचं प्रमाण दिलंय. असं का होतं तर श्रुती माता सांगते, परांची खानी व्यतृणत स्वयंभूस तस्मात् परांग पश्यती नांतरात्मन. परांची खाणी व्यतृणत स्वयंभू. स्वयंभू म्हणजे परमात्मा. परमात्मा स्वयंभू आहे की नाही? देव स्वयंभू आहे. देवाने काय केलं? जगत निर्माण करत असताना ही जी खाणी म्हणजे इंद्रिय, परांची व्यतृणत, बाहेर यांची तोंड केली. कोणाची? इंद्रियांची. भगवंताने जेव्हा इंद्रिय ही निर्माण केली त्यावेळेला ही संपूर्ण इंद्रिय रूपी समुदाय काय केला? बाहेर तोंडाचा केला. प्रत्येक डोळे बाहेरचं पाहणं, ह्याचं तोंड कुठं आहे? बाहेर आहे. आतमधलं काही दिसतं का डोळ्यांना? नाही. कान बाहेरचं ऐकतात, त्वचा बाहेरचं स्पर्श करते, रसना बाहेरचंच खाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हे सगळे इंद्रियांची मुख बाहेर केलेली आहेत. म्हणून तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन, म्हणून हे सगळे जीव बाहेरचंच पाहतात, आतमधील अंतरात्म्याला पाहत नाहीत, असं म्हटलंय. म्हणजे प्रायशः जीव बाहेरचं पाहतात, सगळेच असं मात्र नाही. हे जे इंद्रिय आहेत ना, डोळे झाकले तर आतमधला अंधार पण दिसतो, कान दाबले तर आतमधला आवाज येऊ शकतो, बरोबर आहे ना? म्हणजे प्रयत्नपूर्वक जर आपण आतले विषय शोधायचं म्हटलं तर आपल्याला आतमधलं सुद्धा पाहता ऐकता येऊ शकतं, पण तेवढा प्रयत्न करायला वेळ कुणाला आहे? सगळं बाहेरचंच लोक ऐकायला लागलेत, कारण या इंद्रियांची मुख बाहेर आहेत. अशीच इंद्रिय ही निर्माण केलीत ईश्वराने, म्हणून हे इंद्रिय बाहेरचंच पाहतात, आतमधील अंतरात्म्याला पाहत नाहीत. मग कोणीच पाहत नाही का? तर ही अर्धी श्रुती आहे, एक तुकडा आहे हा, पूर्वार्ध आहे हा. याच्या पुढं श्रुती अशी आहे, कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छन्. अमृतत्वाची इच्छा करणारा एखादा तत्व जिज्ञासू साधक मात्र काय करतो? आवृत्त चक्षुः, सर्व इंद्रियांना आवरून घेतो, सर्व इंद्रिय निगृहीत करतो, ताब्यात घेतो आपल्या, आणि मग तो आतमधील अंतरात्म्याचं दर्शन करून घेतो. बरोबर ना? का सगळे बहिर्मुखच आहेत जगामध्ये? जास्त बहिर्मुख आहेत, पण कोणीतरी साधक आहेतच ना की त्यांनी इंद्रियांना आवरलेलं आहे.
असे काही कश्चित धीरः म्हटलं, एखादा धीर, धियम राती इति धीरः, आपल्या बुद्धीला सुद्धा चालना देणारा, मनाला ताब्यात ठेवणारा, इंद्रियांना ताब्यात ठेवणारा, त्याला धीर असं म्हटलं जातं. त्या एका ग्रंथामध्ये धीर शब्दाची गोड व्याख्या केली. विकार हेतू म्हणजे विकार उत्पन्न होण्यासाठी हेतू समोर उपलब्ध झाला असताना सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होत नाही ते एव धीराः असं लक्षण केलं आहे. म्हणजे विकार हेतौ सती न विक्रियन्ते खलु चेतांसी येषाम ते एव धीराः. आठवलं बघ, विकाराला उत्पन्न होण्याला कारण असं एखादं समोर उपलब्ध झालं. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांना एकांतामध्ये स्त्री भेटली. तुकाराम महाराज म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास. याला म्हणायचं धीरः. न विक्रियन्ते खलु चेतांसी, त्यांचं अंतःकरण कधीही विकृत होत नाही. छत्रपती शिवरायांनी नजराना पाठवल्याच्या नंतर सुद्धा तो बघूनही महाराज म्हणतात, आम्हाला हे नको, आम्हाला हे नकोय, परत पाठवला नजराना. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे म्हणतात, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. याला म्हणायचं विकार, लोभ उत्पन्न व्हायला समोर विषय आला आहे, समोर विषय, तरी सुद्धा अंतःकरण विकृत न होणं, याला म्हणतात धीर. क्रोध निर्माण होण्याचं एखादं कारण समोर घडलं ना, अंबाजी बुवांनी मारलं ना काठीने, पण तरी सुद्धा महाराजांच्या अंतःकरणामध्ये क्रोध नावाचा विकार उत्पन्न झाला नाही. विकार हेतौ सती अपि न विक्रियन्ते खलु चेतांसी येषाम ते एव धीराः. त्यांना धीर असं म्हटलं जातं. म्हणून तुकोबराय धैर्यवान आहे, धीर पुरुष आहेत. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. पण असे जे धीर पुरुष आहेत ते काहीच आहेत, कश्चित म्हटलंय पण एवढंच आहे, विरळ ऐसा कोणी, कश्चित धीरः. असा एखादा कोणीतरी धीर पुरुष असतो, तो मात्र सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवतो आणि अंतरात्म्याचं दर्शन करतो, तो बहिर्मुख होत नाही असं वर्णन केलंय. पण प्रायशः हे जे बाकीचे सर्व जीव आहेत ते मात्र बाहेरचंच पाहतात असं वर्णन श्रुतिमाता करते. टीका बघा. ननु तार्किकादयः देह व्यतिरिक्तम आत्मानं जानन्ति इति आशंक्य यद्यपि आत्मानं ते जानन्ति तथापि श्रुतिसिद्धं तत्वं न जानन्ति इति आशयेन उक्तम इति आह. आता हे सगळे बहिर्मुखच आहेत असं का तुम्ही म्हटले बरं, अशी शंका केली पूर्वपक्षाने. देव तिर्यंग नरादयः हे सगळे जीव आहेत आणि हे सगळे बहिर्मुखच आहेत, हे सगळे बाहेरचंच पाहतात असं तुम्ही कसं बोलता. एक न्यायशास्त्र आहे, त्याचा अभ्यास करणारा जो नैयायिक आहे त्यानं मात्र या देह व्यतिरिक्त आत्म्याला जाणलेलं आहे. कारण तो काय म्हणतो, 9 द्रव्य आहेत, 7 पदार्थ वगैरे सांगितले, त्याच्यामध्ये 9 द्रव्य पृथ्वी अप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा मन, द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभाव, 7 पदार्थ, 9 त्याच्यातला पहिला पदार्थ द्रव्य, द्रव्याचे 9 प्रकार आणि त्याच्यातलं एक द्रव्य आहे आत्मा. आणि न्यायशास्त्र सांगतं की हा आत्मा नावाचं एक जे द्रव्य आहे ते बाकीच्या 8 द्रव्याहून भिन्न आहे आणि बाकीच्या 6 पदार्थाहूनही भिन्न आहे. शरीराहून आत्मा भिन्न आहे असं कोण सांगतं? न्यायशास्त्र. मग नैयायिकांनी देहाच्या आतमध्ये असलेल्या देहभिन्न अशा आत्मस्वरूपाला जाणलं की नाही? मग तुम्ही असं कसं म्हणता की सगळे बहिर्मुखच आहेत? याला उत्तर दिलं. मग प्रशंका कळाली ना? उत्तर दिलं, यद्यपि ते जानन्ति, जरी ते आत्मस्वरूपाला जाणतात, कोण? नैयायिक तार्किकाधिक, तथापि तरी सुद्धा श्रुतिसिद्धम तत्वम न जानन्ति. श्रुतिसिद्ध, श्रुती प्रमाणाने सिद्ध असलेलं जे तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याला मात्र ते जाणत नाहीत. कोण? नैयायिक. श्रुतिसिद्ध आत्मा कसा आहे? कूटस्थ आहे. कूटस्थ आहे म्हणजे कूटवन निर्विकारेण स्थितः इति कूटस्थः, असा कूटस्थ आत्मा आहे. म्हणजे कसा? त्या आत्म्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाही. नैयायिकांनी सगुण मानला आत्मा, म्हणजे गुणयुक्त मानला. ज्ञान नावाचा गुण आत्म्याच्या ठिकाणी आहे म्हणतात. इच्छा आत्म्याचा एक गुण आहे म्हणतात. कोण? नैयायिक. मग त्यांनी आत्म्याला जाणलं, पण श्रुतीनं जसं सांगितलंय आत्मा तसा आत्मा जाणला का?
श्रुती सांगते आत्म्याला ज्ञान नावाचा गुण नाही आत्मस्वरूपात, ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. आनंद नावाचा गुण नाही आत्म्याचा, आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. इच्छा आत्म्याला होत नसते, अंतःकरणाला होत असते, असं श्रुतीनं सांगितलंय आत्मस्वरूप. अशा आत्मस्वरूपाला ते जाणतात का? नाही जाणत. म्हणजे श्रुतीसिद्ध आत्मस्वरूपाला जाणत नाहीत, आणि शिवाय श्रुतीसिद्ध आत्मा ब्रह्मच आहे असं सुद्धा जाणत नाहीत. कोण? नैयायिक. म्हणून ते सुद्धा बहिर्मुखच आहेत. ते सुद्धा कसे आहेत मग? त्यांना सुद्धा खरा आत्मा कसा आहे ते सूक्ष्मता त्यांना सुद्धा कळाली नाही. आत्म्याची सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम, सूक्ष्म आहे आत्मा, आणि त्यांना सुद्धा तो मग अविज्ञेयच राहिला, कळाला नाही. म्हणून ते सुद्धा बहिर्मुखच आहेत. येते आशयेन उक्तम, या आशयाने आम्ही त्यांना सुद्धा बहिर्मुखच म्हणालोय असं उत्तर दिलंय. प्रत्यक तत्वबोध विवर्जिता ते जीवा साक्षीरूप आत्मनः ज्ञानाभावात परागदर्शिनः स्युः. ते सगळेच जीव नैयायिका सकट सगळे जीव साक्षीरूपी आत्म्याला मात्र जाणत नाहीत, म्हणून परागदर्शीच आहेत, बहिर्मुखच आहेत असा याचा अर्थ. आता संसाराची प्राप्ती मग बहिर्मुख झाले ना हे सगळे जीव, तत्वबोध विवर्जित झाले. मग ह्यांना संसार कसा प्राप्त झाला त्याचं विश्लेषण, हे जन्मच्या जन्म कसे प्राप्त यांना होतात. संसार म्हणजे सरळ अर्थ आहे जन्म मरण, बरोबर ना. मग ह्यांना जन्म मरण कसं प्राप्त होतं हा विषय पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्यां कीटा इवावर्ता दावर्तांतरमाशुते व्रजन्तो जन्मनो जन्म लभन्ते नैव निर्वृतिं कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्यां कीटा इवावर्ता दावर्तांतरमाशुते. पदच्छेद. कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुं च भुंजते नद्यां कीटाः इव आवर्तात आवर्तांतरम आशु ते व्रजन्तः जन्मनः जन्म लभन्ते नैव न एव निर्वृतिम. अन्वय. भोगाय कर्म कुर्वते कर्म कर्तुंच भुंजते च कर्म कर्तुं भुंजते ते नद्यां आवर्तात आवर्तांतरम आशु कीटाः इव जन्मनः जन्म व्रजन्तः निर्वृतिम नैव लभन्ते. अर्थ. भोगाय कर्म कुर्वते, हे जीव काय करतात? सुखदुःखाचा साक्षात्कार म्हणजे भोग, बरोबर ना. भोग शब्दाची व्याख्या सांगितली मागे. सुख दुःख अन्यतर साक्षात्कार हा भोग हा. सुख दुःख रूपी भोग प्राप्त करण्याकरिता भोगाय कर्म कुर्वते, कर्म करतात, बरोबर ना. कर्म करतात. कर्म कशा करता करतात? भोगाय, सुख दुःख प्राप्त करण्यासाठी, भोगासाठी. आणि कर्म कर्तुंच भुंजते, कर्म करण्यासाठी भोग घेतात. त्यांचं भोग घेणं कशासाठी आहे? अजून कर्म करण्यासाठी. आणि कर्म करणं कशासाठी आहे? अजून भोग घेण्यासाठी. म्हणजे भोगासाठी कर्म, कर्मासाठी भोग. याला म्हणायचं कर मर कर. या आडनावाचेच काही लोक असतात, कर मर कर. म्हणजे कर पुन्हा मर आणि पुन्हा अजून कर, पुन्हा कर त्यामुळं मर, पुन्हा अजून कर. सुरूच आहे त्यांचं, कधी बंद पडत नाही. असे हे जीव होतात. ते जीव नद्याम, नदीमध्ये दृष्टांत दिलाय मध्ये. ज्याप्रमाणे नद्याम आवर्तात आवर्तांतरम आशु कीटाः इव, ज्याप्रमाणे काही किडे त्या नदीच्या प्रवाहामध्ये पडले की त्या भोवऱ्यामध्ये अडकतात. या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात, त्या भोवऱ्यातून या भोवऱ्यात सारखं त्यांचं असं फिरणं, भ्रमण सुरू राहतं, बरोबर ना. ते भोवरा असा फिरत असतो. मग त्या भोवऱ्याबरोबर फिरतात 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 जवळ दुसरा एखादा भोवरा असला की त्या भोवऱ्यात जातात, तिथं फिरतात फिरतात.
याला काय म्हणायचं? भवऱ्यामध्ये अडकणं. तसं एका योनीमध्ये गेला जीव की त्या योनीमध्ये बरेच जन्म घेतो, फिरतो. एक योनी कोटी कोटी फेरा. समजताय ना? हे भोवरे आहेत ह्या संसार सागरा नदीतले. फिरतो. पुन्हा ते संपलं भोग की दुसऱ्या भवऱ्यामध्ये दुसरी योनी, त्याच्यामध्ये पुन्हा फिरतो. असं त्या किड्याप्रमाणे यांचं फिरणं सुरू आहे असा अर्थ. आवर्ताद आवर्तांतरम, एका भवऱ्यातून दुसऱ्या भवऱ्यामध्ये आशु ताबडतोब तत्काल. कीटाहा इव, त्या किड्यांप्रमाणे. जन्मनः जन्म व्रजंतः, या जन्मातून तो जन्म पुन्हा तिसरा, पुन्हा चौथा, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. निर्वृत्तीम नैव लभन्ते, निर्वृत्ती म्हणजे सुख, सुख मात्र त्यांना प्राप्त होत नाहीच. समजतंय ना? असा अर्थ. टीका बघा. अतएव, म्हणूनच, भोगाय सुखादे अनुभवाय, सुखदुःखाचा अनुभव घेण्याकरिता म्हणजे भोगाकरिता, मनुष्यादे शरीराणी अधिष्ठाय कर्म तत्तत् शरीर उचितानी कर्माणी कुर्वते जातौ एकवचनम. मनुष्य म्हणजे मनुष्य, तिर्यक, पशु पक्षी, देव वगैरे या सगळ्या शरीरांना अधिष्ठून म्हणजे प्राप्त करून कर्म कुर्वते, त्या प्रकारच्या शरीराकडून ते उचित कर्म करतात. देव झाले ते त्यांचे कर्म करतात. मनुष्य झालो आपण आपापल्या दृष्टीनं कर्म करतो. पशु पक्षी झाले ते त्यांचं कर्म करतात. त्या शरीराला योग्य अशा प्रकारची ती कर्म ते जीव करू लागतात. कशा करता? सुखदुःखासाठी. त्यांचं कर्म करणं सुखदुःखासाठी असतं. जातव एक वचनम, जाती अर्थामध्ये एक वचन दिलं इथं बघा. श्लोकामध्ये कर्म असं एक वचन दिलंय. कर्म कुर्वते, कुर्वते हे बहुवचन आहे. बरोबर ना? कुरुते, कुर्वाते, कुर्वते असा चालतो हा. कृ करणे धातू आहे हा. कृ करणे धातू आहे. आत्मने पदामध्ये चालला. कुर्वते, कुर्वते म्हणजे करतात. कर्म कुर्वते. तर कर्म एक वचन दिलंय का? एकच कर्म करतात का बरं? ते वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कर्म करतात ना. मग एक वचन का दिलं? तर टीकेमध्ये करताना मात्र त्यांनी कर्माणी कुर्वते असं म्हटलंय. कर्म शब्दाचा अर्थ करताना काय दिला? तत्तत् शरीर उचितानी कर्माणी कुर्वते, त्या शरीराला योग्य अशी कर्मे करतात जीव असा अर्थ केला. पण श्लोकात मात्र कर्म असं दिलंय, एक वचन दिलंय. का असं केलं ग्रंथकारांनी? मूळ एक वचन का दिलं? उत्तर दिलंय टीकाकारांनी जातौ एक वचनम. जाती अर्थामध्ये एक वचन दिलं जातं. बरोबर ना? मनुष्य अनेक आहेत पण मनुष्यत्व एक आहे की नाही? मग मनुष्य हा असं म्हणलं तर ठीक आहे, पण मनुष्यत्व एकच म्हणलं तर चालेल की नाही? तुमच्या सर्वांमध्ये मनुष्यत्व आहे की नाही? ते एकच आहे. तुम्ही प्रत्येक मनुष्य भिन्न भिन्न आहेत पण मनुष्यत्व काय? एक आहे. मग जातीमध्ये एक वचन होत असतं. बरोबर ना? तसं इथं कर्म शब्दाचा अर्थ कर्मत्व घ्या, कर्मत्व ग्रहण करा. बरोबर? आणि मग अर्थ घ्या. मग अर्थ निघतो. कर्मत्वाला उद्देशून एक वचन दिलंय, पण जेव्हा व्यक्तीला उद्देशून घ्यायचं आहे त्यावेळेला टीकाकार कर्माणी म्हणतात. कर्मे करतात. बरोबर ना? कर्माणी. जाती घेतली की मग कर्मत्वाला उद्देशून ग्रंथकारांनी कर्म असं एकच वचन दिलेलं आहे. पुनश्च कर्म कर्तुम, पुन्हा कर्म करण्याकरिता म्हणून देवादी शरीरैहि तत्तत् फलम भुंजते च. देवादी शरीरांच्या द्वारा म्हणजे मनुष्य, देव, पशु पक्षी त्या शरीराच्या द्वारा तत्तत् फलम भुंजते, त्या फळाचा भोगही घेतात. त्यांचं भोग घेणं कशासाठी आहे? मग कर्म करण्यासाठी. म्हणजे असं कसं काय हो? कर्म करणं भोगासाठी ठीक आहे. शंका ध्यानात घ्या बरं. आपण एखादं कर्म केलं कशासाठी? भोग घेण्यासाठी, खाण्यासाठी वगैरे आपण कर्म केलं. कर्म करणं भोगासाठी हे ठीक आहे. बरोबर ना? पण भोग घेणं पुन्हा कर्मासाठी असं कसं म्हणता? भोग घ्यायचा कशासाठी? पुन्हा कर्म करण्यासाठी. बरोबर ना? स्वयंपाक वगैरे बनवायचा कशासाठी? जेवणासाठी. आणि जेवण करायचं कशासाठी? पुन्हा स्वयंपाक बनवण्यासाठी. पुन्हा ताकद आली पाहिजे ना संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला. पण भोग घेणं सुद्धा कर्म करण्यासाठी कसं असतं त्याचं विश्लेषण करतायत पुढे बघा. फलानुभव अभावे तत्तत् सजातीय इच्छा अनुपपत्त्या तत्तत् साधन अनुष्ठान अनुपपत्ते हे. जर भोगच नसेल ना किंवा फलाचा अनुभवच नसेल, फलानुभव अभावे, फल म्हणजे भोग,
कोणत्याही प्रकारचा भोगच नाही घेतला, फलच प्राप्त झालं नाही, त्याची चटकच लागली नाही, तर तत्तत् सजातीय इच्छा अनुपपत्त्या, त्या सजातीय समान अशा सुखाच्या प्राप्तीची इच्छा होणं शक्य नाही. बरोबर ना? आपण साधे कपडे घातले तर साध्या कपड्यांचा आपल्याला अनुभव आहे, त्यामुळे आपण म्हणतो की याच्यातलेच आणखी मला भारीचे घ्यायचे. तर सजातीय इच्छा का झाली? अगोदर काही अनुभव आहे म्हणून. बरोबर ना? साधे गुलाबजामुन खाल्ले, चांगलं वाटलं, याच्यापेक्षा गावरान ओरिजिनल खाल्ले तर गावाकडचे, मग तर सजातीय इच्छा वाढत गेली की नाही? म्हणजे इच्छा कधी वाढते, इच्छा कधी होते? कुठला तरी अगोदर अनुभव पाहिजे, किंचित का होईना. काय पाहिजे? अनुभव पाहिजे. अनुभव असल्याशिवाय इच्छा होत नाही. बरोबर ना? असंच मला अजून मिळावं. आपल्याकडे 1 रुपया नसताना आपण लहानपणी सुखी असतो, आनंदी असतो. जेव्हा आपल्याकडे समजा थोडेसे पैसे आले, 100-200 पैसे आले, आपलं वाटतं अजून 1000 यावे. 1000-2000 रुपये आले की चटक लागली, त्याला वाटतं अजून लाख रुपये कधी माझ्याकडे येतील. लाख भेटले की त्याला वाटतं 10-20 लाख रुपये कधी येतील, कधी गाडी घेईल. तर सजातीय इच्छा वाढत गेली का? तसा तसा त्याचा फलाचा अनुभव येत गेला, पुढची इच्छा वाढत गेली. हा नियम आहे. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय, म्हणजे भोग, किंचित भोग घेतल्याशिवाय तत्सजातीय सुखाची इच्छा होत नाही. हा नियम आहे, हा मानसिक नियम आहे. समजला ना? हा मानसिक नियम आहे. पायानं चालताना आपण सुखी आहे, मनामध्ये एकदा आलं की अरे सायकल घ्यावी. बरोबर ना? मग पायानं चालण्याचं सुख गेलं, सायकल घ्यावी वाटते. सायकलमध्ये जर चालवताना इतका आनंद आहे तर मोटरसायकलमध्ये कसा असेल? तर सजातीय इच्छा वाढली की नाही? मोटरसायकलमध्ये एवढा आनंद आहे तर गाडीत बसून 4 व्हीलर चालवायला काय मजा येत असेल? त्याची आणखी इच्छा वाढली की, तर सजातीय इच्छा पुढं वाढत जातात. समजतंय ना? म्हणजे किंचित अनुभव घ्या आणि पुन्हा व्यापक अशा प्रकारची पुढची मोठी इच्छा होते. हा मनोविज्ञानाचा भाग आहे. तो ग्रंथकार सांगतायत की अगोदर किंचितही अनुभव नसेलच, काहीच अनुभवच नाही, मग त्याला पुढच्या सुखाची इच्छा होतच नसते. हा किंचित अनुभव आला की पुढच्या सुखाची इच्छा होते. किंचितही अनुभव नाही, आपण काय म्हणतो? अहो त्याचा अनुभवच नाही, आम्हाला माहितीच नाही, त्यामुळे ते चांगलं का वाईट, त्याच्यातलं भारीतलं काय वगैरे माहितीच नाही आम्हाला काही ते, कारण त्याच्याविषयी काही अनुभवच नाही. बरोबर ना? कधी हॉटेलमध्ये जाणं जर साधकाला माहितीच नसेल, तिथं गेल्यावर कोणत्या वस्तू खायच्या घ्यायच्या हे त्याला काय विचारता? बरोबर ना? आमच्या घरची माणसं बऱ्याच वेळा काही पुण्यामध्ये वगैरे राहतात, ते आले की मला म्हणतात चल एखाद्या मोठ्या हॉटेलला घेऊन जा. त्यांच्यासाठी मला जावं लागतं कुठंतरी, पाणीपुरी काही त्यांना खायला. तिथं गेलं की इथं काय विशेष भेटतं, इथलं विशेष मेनू काय मला विचारतात, तर मला काय माहिती. त्यांना आश्चर्य वाटतं की हे मृत्यू लोकातच राहतात का? खरंच त्यांना आश्चर्य वाटतं, एवढं पण तुम्हाला माहिती नाही, किमान माहिती तरी करून घ्यायचा, असं त्यांना वाटतं. म्हणजे आपल्याला जर त्याचा अनुभवच नाहीत तर काय मागवायचं, काय कळणार आहे आपल्याला? सांगा ना. एक उदाहरण सांगतोय. तसं सिद्धांत काय आहे की जर किंचितही अनुभवच नसेल तर तत्सजातीय इच्छाच उत्पन्न होत नाही, आणि मग तशा प्रकारचं कर्म त्या इच्छेच्या पूर्तीसाठी किंवा तो विषय प्राप्तीसाठी आपण कर्म करत नाही, अनुष्ठान करत नाही. किंचित अनुभव घेतला, तत्सजातीय मोठी इच्छा झाली आणि ती प्राप्त करण्यासाठी आपण पुन्हा कर्म करायला लागलो. लक्षात घ्या, कर्म करायला कधी लागतो? आधी किंचित भोग असेल तर. समजतंय ना? आणि किंचितही भोग नसेलच, कधी पाहिला नाही, ऐकला नाही, भोग स्वतः अनुभवला नाही, त्या तत्सजातीय इच्छा होत नाही, आणि इच्छा नाही झाली मग तो तशा प्रकारचं कर्म करत नाही. हा काय आहे? मनोविज्ञानाचा भाग. म्हणून सांगितलं या ठिकाणी, कर्म का करतात? भोग घेण्यासाठी. आणि भोग का घेतात? कर्म करण्यासाठी. त्यांचं भोग घेणं सुद्धा कशासाठी? असा भोग घेतला ना मग अजून मोठी इच्छा करायची आणि अजून पुन्हा मोठं कर्म काहीतरी करायचं. बरोबर ना? तसं ते व्यसन लागतं ना एकदा, त्याला काय म्हणतात, ते काय खेळतात ते, अशा ते मटका वगैरे खेळतात ना, त्याचं एकदा व्यसन लागलं ना की त्याला पहिल्यांदा 10-20 रुपयेच फक्त भेटतात, त्याच्यामध्ये 4-5 रुपयाचे किती भेटतात? 10-20 रुपये. चट लागली, मग घर गेलं त्याच्यामध्ये, शेती गेली, 60-70 लाख रुपये एकावर ऋण झाल्याचं मी पाहिलंय, जवळचा अनुभव आहे माझ्या. 70-80 लाख रुपये सगळं शेत विकावं लागलं, एवढं कर्ज करून ठेवलं फक्त मटक्यावर, तर पत्ते खेळण्यावर.
का चट लागली, अजून मिळेल अजून मिळेल आता तरी, तर सजातीय इच्छा वाढत गेल्या आणि बर्बाद झालं जीवन, पूर्ण नष्ट झालं, असं होतं. आणि जर आपल्याला त्याचा अनुभवच नाही, बरोबर ना, आपल्याला त्याचा काय नाही, काहीच अनुभव नाही, तर आपण मग त्याच्याविषयी प्रवृत्त होतो का? ते कसं खेळावं काय वगैरे आपल्याला की त्याच्याविषयी माहिती आहे का? नाही का? याचा नियमच असा आहे. मग हे मनोविज्ञान आहे, समजलं ना. काहीसा भोग झाला किंचित की मग व्यापक भोगाची इच्छा, आणि तशी कर्म घडतात. म्हणजे भोग कर्माला कारण ठरतो, कर्म भोगाला कारण. केले कर्म झाले त्याची, म्हणजे कर्म भोगाला कारण तर आहेच आहे, पण भोग सुद्धा पुन्हा पुढच्या कर्माला कारण ठरतो. समजतंय ना, असा त्याचा नियम आहे. म्हणून म्हटलंय बघा, फलानुभव अभावे, फलाचा अनुभवच नसेल तर तत्त सजातीय, त्या समान अशी इच्छा अनुपपत्त्या, म्हणजे इच्छेची अनुपपत्ती आहे, म्हणजे उत्पत्ती होत नाही असा अर्थ. इच्छाच निर्माण होत नाही, आणि त्यामुळे तत्त साधन अनुष्ठान, त्या इच्छेच्या पूर्तीसाठी, त्या सुखाच्या इच्छेच्या पूर्तीसाठी त्या प्रकारचं साधनाचं अनुष्ठान, ती कर्म, ते प्रयत्न, अभाव त्याचा आपल्याला काय होतो? अभाव होतो, अनुपपत्ती होत असते. म्हणजे त्यांचं भोग घेणं सुद्धा कर्म करण्यासाठी असतं, असा त्याचा अर्थ सिद्ध होतो. एवं वर्तमानाः ते जीवाः, अशा प्रकारचे असणारे ते जीव, नदी प्रवाह पतिताः कीटाः च आवर्तादावर्तांतरम आशु व्रजन्तः यथा निर्वृत्तिं सुखम न लभन्ते एवं आशु जन्मनः जन्म व्रजन्तः सुखम नैव लभन्ते इत्यर्थः. तो किडा ज्याप्रमाणे प्रवाहामध्ये पतित झाला, पडला की एका भोवऱ्यातून दुसऱ्या भोवऱ्यामध्ये फिरत राहतो, त्याप्रमाणे हा जीव तत्वज्ञानाने रहित होतो, कर्म करतो, भोग घेतो, पुन्हा कर्म करण्यासाठी घेतो, असं कर्म भोग सुरू राहतं. आणि मग त्यांना सतत वेगवेगळ्या प्रकारचे कर्मानुसार ते जन्म मृत्यू सुरू राहतं. कधीही त्यांना विश्रांती प्राप्त होत नाही, त्यांना आनंद सुख कधीही प्राप्त होत नाही. एवं संसारापत्तीम अभिधाय, अशा प्रकारे संसाराची प्राप्ती जीवांना कशी होते हे सांगून झाल्याच्या नंतर तन्निवृत्ती उपायम दर्शयितुम दृष्टांतम तावद आह, या संसाराच्या प्राप्तीची निवृत्ती करण्याचा उपाय दाखवण्याकरिता अगोदर दृष्टांत सांगतायत. संसाराची आता निवृत्ती करायची, या जन्ममरणाची निवृत्ती करायची, आनंदाची प्राप्ती करायची, मोक्ष प्राप्ती करायची, मग याचा उपाय काय आहे हे सांगण्याकरिता अगोदर त्याच किड्याचा दृष्टांत पुढं घेऊन सांगतायत, बरोबर ना. त्या किड्याचं काय झालं आता? तसाच फिरत राहिला का तो भवऱ्यामध्ये? तर नाही, बरोबर ना. असे अनेक किडे आहेत. मग त्यांच्यापैकी एखाद्याचं पूर्वपुण्य उदयाला आल्यावर तो त्या दुःखातून कसा निवृत्त होतो हा विषय पुढे सांगतायत. श्लोक नंबर 31. सत्कर्म परिपाकात् ते करुणानिधिनो धृताः प्राप्यतीरतरुच्छायां विश्राम्यन्ति यथा सुखम. सत्कर्म परिपाकात् ते सत्कर्म परिपाकात ते करुणानिधिना उद्धृताः प्राप्य तीरतरुच्छायां विश्राम्यन्ति यथा सुखम. अन्वय ते नाम कीटाः सत्कर्म परिपाकात करुणानिधिना उद्धृताः तीरतरुच्छायां प्राप्य यथा सुखम विश्राम्यन्ति. ते किडेच काय होतं, त्यांच्यापैकी एखाद्याचं सत्कर्म, पूर्वजन्मात त्याने काय सत्कर्म केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, पुण्यकर्म केलं असेल, त्याचा परिपाक होतो, अर्थात ते फलोन्मुख होतं. पूर्वीचं सत्कर्म त्याला पुण्य देऊन फलोन्मुख जेव्हा होतं तेव्हा एखादा करुणानिधी महात्मा त्या जवळ, नदीच्या जवळ जातो, बरोबर ना. आणि त्या नदीमध्ये हा किडा ह्या लाटेतून त्या लाटेमध्ये, ह्या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यामध्ये जेव्हा फिरत असतो तेव्हा काठावर जाऊन तो करुणाघन असलेला, दयाघन असलेला एखादा महात्मा तो त्या किड्याला आपल्या ओंजळीमध्ये घेऊन बाहेर काढतो, बरोबर ना. मग जरी तो किडा विंचू असला आणि तो विंचू जरी त्या महापुरुषाच्या हाताला चावला
तरीसुद्धा तो महात्मा त्याला सोडत नाही. जरी त्यांना हात झटकला, पुन्हा पाण्यात पडला, ते किडू पुन्हा वाहून जायला लागलं, त्याची पुन्हा त्याला दया येते आणि तो महात्मा पुन्हा त्या किड्याला उंजळीत घेऊन झाडाच्या खाली कुठेतरी नेऊन टाकतो आणि मग त्याला त्या आनंद प्राप्त होतो. कुणाला? त्या कीटकाला. ती गोष्ट माहिती आहे ना सर्वांना, त्यामुळं सांगून वेळ घेत नाही. ते कीटाहा, ते किडे, सत्कर्म परिपाकात, पुण्य काय पूर्व उपार्जित पुण्य कर्म परिपाकात कृपालुना केनचित पुरुष विशेषेण उद्धृताः नदी प्रवाहात बहिः निस्सारिताः संतः तीरतरुच्छायां प्राप्य सुखम यथा भवति तथा यद्वद विश्राम्यन्ति. ते किडे जेव्हा त्यांच्या सत्कर्माचा परिपाक होतो, म्हणजे पूर्वजन्मामध्ये काहीतरी त्यानं जे मिळवलेलं, उपार्जित मिळवलेलं जे पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्माचा परिपाक होतं. परिपाक होणं म्हणजे ते पुण्य फल द्यायला सन्मुख झालं. त्यामुळे काय होतं, एखादा कृपाळू असा महात्मा तिथं येतो, स्वतःहून येतो आणि केनचित पुरुष विशेषेण असं म्हटलंय. असे कृपाळू महात्मे काही भरपूर असतात का? एखादाच कोणीतरी असा कृपाळू असतो, बाकीचे तर बाहेरच्या किड्यांना उचलून त्याच्यात टाकतात. आहे की नाही? पायानं चालत चालत जर कुठं काय मुंगळे दिसले की रदाला रगडीत चालतात. इतके निष्ठुर अंतःकरणाचे लोक आहेत, आहे की नाही? पण एखादे केनचित पुरुष विशेष म्हटलंय त्याला. ह्या पुरुषांमध्ये तो विशेष आहे. असा कोणी महात्मा आहे? दयाळू आहे, कृपाळू, उदार, माझा ज्ञानेश्वर, तुकोबारायांसारखा, ज्ञानोबारायांसारखा, सद्गुरू जोग महाराजांसारखा, संस्थेतील गुरुवर्यांसारखा, पूजनीय डॉक्टर महाराजांसारखा असा कोणीतरी महात्मा असला की माऊलींनी वर्णन केलं त्याप्रमाणे त्याला आपल्या पायाखाली सुद्धा एखादा किडा वगैरे मरू नये असं वाटतं. त्याला अहिंसा म्हणतात. त्या आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं वागूच नाही अशी त्यांची भावना असते. मनाने सुद्धा कोणाला वाईट वाटू नये, त्यांचं मन सुद्धा दुखू नये, इतकी कोमल त्यांची अहिंसा असते महाराज साधू पुरुषाची. ज्ञानोबाराय म्हणतात, तो पाय इतका हळूवार ठेवतो भूमीवर, कुचुंबेल. ते भ्रमराचं उदाहरण दिलंय. पाय ठेवताना महात्मा भूमीवर कसा पाय ठेवतो? ज्याप्रमाणे तो भ्रमर फुलावर पाय ठेवतो. कसा पाय ठेवतो? इतका हळूवार पाय ठेवतो, बरोबर ना? कमळावरी भ्रमर पाय ठेविते हळूवार, कुचुंबेल केशर या शंका. त्या कमळावर पाय ठेवताना तो इतक्या हळूवार पाय ठेवतो, त्या कमळाला माहीत सुद्धा होत नाही, इतका नाजूक तो पाय ठेवतो. का? त्याच्यातलं केशर कुचुंबेल या शंकेने तो भ्रमर हळूच पाय ठेवतो. पण त्या भ्रमराला त्याची काय इच्छा आहे? त्या केशराची सुगंधाची काय त्या भ्रमराला इच्छा आहे, म्हणून जर तो तितका हळू पाय ठेवत असेल तर साधू महात्मा निरीच्छ झालेला आहे. त्याला कोणत्याही प्रकारची इच्छाच नाही आहे. त्याला फक्त एकच आहे, आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, झालं तर सुख व्हावं, आनंदच व्हावा, यासाठी तो हळूच भूमीवर पाय ठेवतो. पायाखाली एखादा किडा मुंगी मरू नये या शंकेने. याला म्हणायचं अहिंसा, याला म्हणायचं कृपाळू. केनचित पुरुष विशेषेण कृपालुना. असे कृपाळू पुरुष आहेत, मग ते त्याला प्राप्त होतात. त्यांच्याकडून उद्धृता हा नदी प्रवाहात बहिर्निस्सारिता हा संत. नदीच्या प्रवाहातून त्या किड्यांना तो महात्मा बाहेर टाकतो. मग तीर तरु छायां प्राप्य, एखाद्या झाडाच्या छायेमध्ये, तीर म्हणजे काठावर असणारे, तरु म्हणजे झाड, आणि त्या झाडाच्या छायेला प्राप्त करून सावलीमध्ये जाऊन सुखम यथा भवती तथा, त्याला जेणेकरून असा आराम होईल, सुख वाटेल, बरं वाटेल, अशा अवस्थेमध्ये तो किडा ज्याप्रमाणे विश्राम्यंती, विश्राम घेतो, आराम करतो, आनंद घेतो, सुख घेतो, हा दृष्टांत झाला. त्याप्रमाणे सिद्धांतात घडतं. कसं घडतं? पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. इदानीम दृष्टांत सिद्धम अर्थम दार्ष्टांतिके योजयति. दृष्टांतामध्ये सिद्ध झालेला अर्थ म्हणजे विषय तो सिद्धांतामध्ये ग्रंथकार जोडतायत. पुढच्या श्लोकामध्ये श्लोक नंबर 32. उपदेशमवाप्यैव माचार्यात् तत्त्वदर्शिनः पंचकोश विवेकेन लभन्ते निर्वृतिं पराम्.
बोला बोला, सगळे बोला जा. उपदेशम अवाप्य एवं आचार्या तत्वदर्शिनः पंचकोश विवेकेन लभन्ते निर्वृत्तिं पराम. अन्वय एवं म्हणजे मागच्या दृष्टांताप्रमाणेच. तत्वदर्शिनः आचार्यात उपदेशम अवाप्य पंचकोश विवेकेन पराम निर्वृत्तिं लभन्ते. मागच्या दृष्टांताप्रमाणे एखाद्या जीवाला पूर्वपुण्याईमुळे असं घडतं. पूर्वपुण्य ठेवा ओढवला, त्यामुळं श्री संतांची या, त्यामुळं विश्रांती विश्राम्यंती यथा सुखम असं घडतं. कधी कधी असा योग जुळून येतो. पाठाचा विषय कीर्तनात येतो, कीर्तनाचा विषय घडतं. असं कधी कधी घडतं म्हणजे घडावंच, पाठाचाच विषय कीर्तनात असावा. एवं तत्वदर्शिनः आचार्यात उपदेशम अवाप्य. तत्वदर्शी म्हणजे काय? तत्वम ब्रह्म. तत्व शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. आणि तत्व म्हणजे ब्रह्म आणि त्याचं दर्शन करणं हे ज्याचं शील आहे त्याला म्हटलं जातं तत्वदर्शी. तत्वं द्रष्टुम शीलम यस्य सह तत्वदर्शी तस्य तत्वदर्शिनः. ब्रह्मतत्वाचं सर्वत्र दर्शन करण्याची हातवटी ज्याला प्राप्त झालेली आहे, अर्थात जो सर्वत्र ब्रह्मदर्शन करतो, परमात्मा पाहतो, सर्वत्र चैतन्य पाहतो, देव पाहतो, त्या महापुरुषाला म्हणतात तत्वदर्शी. तो पुन्हा कसा असला पाहिजे? आचार्य पाहिजे. आचार्यात असं म्हटलंय पुन्हा. केवळ ब्रह्मदर्शन करणारा ब्रह्मानुभवी एवढंच नाही, तर श्री गुरु कसे पाहिजे? श्रोत्रिय पाहिजे. आचार्य शब्दामध्ये सिद्ध होतं. कृपालूना मागे कृपाळुता सांगितलेलीच आहे. तत्वदर्शी शब्दामध्ये ब्रह्मनिष्ठता सांगितली आणि आचार्य शब्दाने श्रोत्रियता सांगितली. हे सद्गुरू आहेत. आचिनोतीच्या शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयमपि आचार्यत यस्तो स आचार्य इति स्मृतः. आचार्य म्हणजे काय? आचिनोती शास्त्रार्थम, शास्त्राचे सिद्धांत गोळा करतो, अर्थात शास्त्राचा अभ्यास करतो. आचार्य स्थापयती, जगामध्ये जे लोकांच्या आचारामध्ये त्या सिद्धांताची स्थापना करतो. कीर्तनातून, प्रवचनातून शास्त्रार्थ सांगतो आणि समाजामध्ये लोकाचारामध्ये या शास्त्र सिद्धांताची स्थापना करतो. आचार्य स्थापयती. आणि मग सांगतोच का फक्त? नाही, स्वयमपि आचरेत असतो, स्वतः सुद्धा त्या शास्त्राच्या अर्थाचं आचरण करतो. सह आचार्य, त्याला आचार्य असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. असे जे तत्वदर्शी आहेत, आचार्य पुरुष आहेत, त्यांच्याकडून उपदेशम अवाप्य, तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश मिळवून प्राप्त करून मग पंचकोश विवेकेनं, पंचकोशाचा विवेक करून पराम निर्वृत्तीम लभन्ते. पराम म्हणजे सर्वोत्कृष्टाम, बरोबर ना? शेवटली अवस्था सुखाची, याला म्हणायचं पराम. त्याच्या पलीकडे आता सुख नाही. नाही या आनंदाशी जोडा. पराम निर्वृत्तीम, निर्वृत्तीम नाम सुखम, जे सर्वोत्कृष्ट सुख आहे, सर्वश्रेष्ठ सुख, ज्याला ब्रह्मसुख म्हणा, बरोबर, नित्यानंद म्हणा, निरतिशय आनंद म्हणा, असा जो आनंद आहे त्याला ते साधक प्राप्त करतात, असा अर्थ आहे. तत्वदर्शिनः, बरोबर ना? गीतेमध्ये श्लोक गेला ना, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. असे तत्वदर्शी ज्ञानी पुरुष मग त्या साधकाला उपदेश करतात आणि तो साधक पंचकोशाच्या विवेकाच्या युक्तीने आणि श्री गुरूंच्या उपदेशाने, बरोबर ना, पराम निर्वृत्तीम लभन्ते, सर्वोत्कृष्ट सुखाला प्राप्त करतो. एवं टीका उक्तेन प्रकारेण
पूर्व उपार्जित पुण्यकर्म परिपाक वशाद एव तत्वदर्शिनः प्रत्यगभिन्न ब्रह्म साक्षात्कारवतः आचार्यात गुरोः सकाशात उपदेशम तत्वमस्यादि वाक्यार्थ ज्ञान साधनम श्रवणम वक्ष्यमानम अवाप्य संपाद्य पंचकोश विवेकेन अन्नादीनां पंचानां कोशानां विवेकेन वक्ष्यमान विवेचनेन पराम निर्वृत्ती मोक्ष सुखम लभन्ते प्राप्नुवन्ति। एवं म्हणजे उक्तेन प्रकारेन वर सांगितलेल्या दृष्टांताच्याच प्रकाराने, म्हणजे कसं, पूर्व उपार्जित पुण्यकर्म परिपाक वशात एव, पूर्वजन्मामध्ये या जन्मामध्ये मिळवलेल्या पुण्यकर्माच्या परिपाकानेच जे काही पुण्यकर्म आहे, सत्कर्म आहे, त्याचा परिपाक झाल्यावरच साधूची भेट होत असते, श्रवण घडत असतं। परमार्थ पुण्याशिवाय होत नाही, लक्षात ठेवा। परमार्थ करण्यासाठी पुण्य लागतं, पण पुण्य कमवलं पाहिजे, त्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, वाचन नित्य केलं पाहिजे। कारण या ग्रंथाच्या पारायणाने किती पुण्य होतं। पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूते संपूर्ण होईजो, असं म्हटलंय। म्हणजे या ग्रंथाच्या श्रवणाने, ग्रंथाच्या पठनाने ज्ञानेश्वरीच्या अगाध पुण्याची संपत्ती आपल्याला प्राप्त होते। म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी, प्रदक्षिणा करावी, इंद्रायणीचं स्नान करावं, किमान रोज नाही तर एकादशीला तरी करावं। इंद्रायणी माता आहे, आपलं अंतःकरण शुद्ध होतं, समजतंय ना। यानं पुण्य मिळवावं, आणि पुण्य मिळवल्याशिवाय परमार्थ घडत नाही। पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, पूर्वजन्मी सुकृते थोर केले, बहुता सुकृताचे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। पुण्याशिवाय परमार्थ घडत नाही, म्हणून म्हटलंय पूर्व उपार्जित पुण्य कर्म परिपाक वशादेव तत्वदर्शिनः। तत्वदर्शी महात्मे भेटले पाहिजे, म्हणजे कसे, प्रत्येक अभिन्न ब्रह्म साक्षात्कारवतः। प्रत्येक म्हणजे आत्मा, अभिन्न ब्रह्म, आत्म्याहून अभिन्न जे ब्रह्म आहे त्याचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे, म्हणजे ब्रह्माचा त्यांना साक्षात्कार झाला। कसा, ब्रह्म माझ्याहून भिन्न आहे असं नाही, ब्रह्म मीच आहे, बरोबर ना, असा ज्यांना साक्षात्कार झाला आहे, किंवा ब्रह्माहून अभिन्न आत्मा मी आहे, आत्म्याहून अभिन्न ब्रह्म मी आहे, असं ज्यांना ज्ञान झालेलं आहे, असे तत्वदर्शी महापुरुष। अजून ते कसे आहेत, आचार्य। आचार्य शब्दातून सिद्ध केले गुरु हो सकाशात, म्हणजे ते गुरु आहेत, सद्गुरू आहेत, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आहेत, कृपाळू आहेत, अशा गुरूंपासून उपदेशम अवाप्य। कसा उपदेश, तत्वमस्यादि वाक्यार्थ ज्ञान साधनम श्रवणम वक्ष्यमाणम अवाप्य। तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, हे महावाक्य आहेत। या महावाक्यांच्या अर्थाचं ज्ञान होण्याचं साधन आहे श्रवण, बरोबर ना। महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान, महावाक्य नेमकं काय सांगतं ते कळालं पाहिजे, तर त्या वाक्याचा प्रत्येक पदाचा अर्थ कळण्यासाठी साधन काय आहे, श्रवण। श्रवणम वक्ष्यमानम, त्या श्रवणाचं लक्षण पुढं सांगणार आहेत। श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निदिध्यासन म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, वगैरे सगळा विषय पुढे याच प्रकरणात येणार आहे। तर त्या लक्षणाचं असं हे श्रवण मिळवून प्राप्त करून महापुरुषांजवळ बसून तो ऐकतो, श्रवण करतो, संपादन करतो, आणि मग पंचकोश विवेकेन, अन्नादीनां पंचानां कोशानां विवेकेन, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय पंचकोश आहेत, या पंचकोशाच्या विवेकाच्या द्वारा वक्ष्यमान विवेचनेन, पुढं हा प्रकार सांगणार आहेत की विवेक कसा करायचा, तर त्या प्रकाराने विवेक करून पराम निर्वृत्तीम मोक्ष सुखम लभन्ते प्राप्नुवन्ते, मोक्ष सुखाला ते साधक प्राप्त होतात, असा याचा अर्थ आहे। एकंदरीत काय झालं, ब्रह्मज्ञानाने जे रहित आहेत असे जे जीव आहेत, विश्व देव तिर्यक नरादय, त्यांना जन्म मरण त्या किड्याप्रमाणे प्राप्त होत राहतं। त्यांच्यापैकी एखाद्याचं पूर्व पुण्य उदयाला आलं की साधू महात्मा भेटतो, त्यांच्याजवळ बसून श्रवण घडतं, उपदेश प्राप्त होतो, पंचकोशाचे विवेचन त्याला कळतं कसं करावं, ती युक्ती कळते, आणि त्याद्वारा तो मोक्ष सुखाला प्राप्त होतो। मग आता संसाराची प्राप्ती का झाली, कशी, हे सांगितलं, मोक्ष सुख कसं प्राप्त होतं हेही सांगितलं, बरोबर, दोन्ही प्रकार सांगितले। मग आता दोन्हीपैकी काय पाहिजे आपल्याला,
त्या किड्यांप्रमाणे या भोवऱ्यातून त्या भोवऱ्यात फिरत राहायचं आहे का? जन्म मरण नाही. आता पाहिजे काय आपल्याला? मोक्ष सुख. त्यासाठी तर ग्रंथ श्रवणात बसलोय आपण. मग आता कळालं पाहिजे की मग ठीक आहे, सद्गुरूंपासून तो उपदेश मिळवतो. कसा उपदेश मिळवतो? कोशाचा विवेक तो कसा करतो? ते युक्ती काय आहे? अशी आकांक्षा झाल्याच्या नंतर इथून पुढे खरा ग्रंथ सुरू झाला. बरोबर ना? इथून पुढे खरा मोक्षप्राप्तीचा ग्रंथ सुरू झाला. के ते अन्नादयः पंचकोशाः. ते अन्नमय वगैरे तुम्ही आता सांगितलं ना, पूर्वपक्षी म्हणतोय. आता जे तुम्ही बोलून गेलात पंचकोशाचा तो विवेक करतो, ते पंचकोश कोणता आहे तो? इति आकांक्षायाम तान उपदिशती. अशी आकांक्षा झाली असता तान पंचकोशान उपदिशती. ते पंचकोश कोणते आहेत ते ग्रंथकार दाखवतात. त्याचं वर्णन करतायत पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक नंबर 33. अन्नं प्राणो मनो बुद्धी रानन्दश्चेति पंचते कोशास्तैरावृतस्वात्मा विस्मृत्या संस्कृतिं व्रजेत्. अन्नं प्राणो मनो बुद्धि रानन्दश्चेति पंचते कोशास्तैरावृतस्वात्मा. अन्नं प्राणः मनः बुद्धिः आनन्दः च इति पंचते कोशाः तैः आवृतः स्वात्मा विस्मृत्या संस्कृतिं व्रजेत्. अन्नं प्राणः मनः बुद्धिः आनन्दः च इति ते पंचकोशाः तैः आवृतः स्वात्मा विस्मृत्या संस्कृतिं व्रजेत्. अन्नम शब्दाचा अर्थ घ्यायचा अन्नमय कोश पहिला. आता मोजत चला, बोलत राहायचं, चिंतन करत राहायचं. अन्नम शब्दाचा अर्थ काय झाला? अन्नमय कोश. स्वरात बोलायचं असं. प्राणः म्हणजे प्राणमय कोश. मनः बुद्धी बुद्धी शब्दाने विज्ञानमय कोश. आनंदः इथे ते पंचकोशाः. असे 5 कोश आहेत. समजलं ना? तैही आवृतः स्वात्मा. या पंचकोशांनी आपला आत्मा आवृत्त आहे, झाकलेला आहे. त्याचे आवरण आहे. हे 5 कोशाची आवरण. आवृत्त म्हणजे काय? आवरण असलेला. हे 5 कोशाचं आवरण या आपल्या आत्मस्वरूपावर आहे. यांच्या आतमध्ये आत्मवस्तू गूढ आहे. आणि मग त्यामुळे होतं काय? विस्मृत्या, विस्मरण होतं स्वस्वरूपाचं या जीवाला. आणि संस्कृतीम व्रजेत, संसाराला मग प्राप्त होतो. बरोबर ना? आपुला आपण पेया विसरुजो धनंजया तेची रूपयया अज्ञानाशी. बरोबर ना? आपल्या स्वरूपाला विसरला आणि त्यामुळे मग संसाराला प्राप्त झाला. अन्नं प्राणः मनो बुद्धिः आनंदः च इति पंचकोशाः. असे 5 कोश आहेत. बुद्धिर्विज्ञानम. बुद्धी म्हणजे विज्ञानमय कोश. तेषाम अन्नादीनाम कोश शब्दाभिधेयत्वे कारणमाह. यांना कोश का म्हणायचं? या अन्नमय प्राणमय वगैरे यांना कोश का म्हणायचं? कोश शब्दाचे ते अभिधेय वाच्य का झाले याचं कारण ग्रंथकार पुढे सांगतायत. तैहि कोशैहि आवृतः आच्छादितः स्वात्मा स्वस्वरूपभूतात्मा विस्मृत्या स्वस्वरूप विस्मरणेन संस्कृतीम जननादी प्राप्तिरूपम संसारम व्रजेत. बाकीचं स्पष्ट आहे. म्हणजे काय? या कोशांच्या द्वारा आवृत्त आहे म्हणजे आच्छादित आहे. कोण? आपलाच आत्मा, स्वस्वरूप असलेला आपला आत्मा. आणि या मग आपल्या आत्मस्वरूपाच्या विस्मरणामुळे हा जीव जन्म मरणादी प्राप्ती होणं या संसाराला प्राप्त होतो. म्हणून यांना कोश म्हणायचं. यांना काय म्हणायचं? कोश. म्हणले कळलं नाही? पुढं अजून ऐका. मग स्पष्टम म्हटलंय ना, पण अजून स्पष्ट करून पुढं सांगताय ग्रंथकार. दयाळू किती आहेत बघा. कोशो यथा कोशकार क्रमेः आवरकत्वेन क्लेश हेतुः एवं अन्नादयः अपि अद्वयानंदत्वादि आवरकत्वेन आत्मनः क्लेश हेतुत्वात् कोशाः इति उच्यन्ते इत्यर्थः. समजावून दृष्टांत देऊन सांगतायत.
एक तो कोश कारकिडा असतो, बरोबर ना, त्याला कोश कीटक म्हणतात. तो जो कोशकृमी म्हणतात, तो काय करतो माहिती आहे का, आपल्याच पोटातून जाळं काढतो. त्याला ऊर्ण नाभी पण म्हटलं उपनिषदांमध्ये. काय करतो, जाळं काढतो. जाळं आपल्या शरीरातून लाळ काढतो, त्यापासून तो काय करतो, जाळं तयार करतो. आणि जाळं तयार करून त्याच्यामध्ये अडकून बसतो. त्यालाच बाहेर निघता येत नाही, स्वतः अडकून बसतो. त्या किड्यातही 2 प्रकार सांगितले आहेत. यथा ऊर्ण नाभिही असं त्या कठोपनिषदामध्ये का मुंडक उपनिषदामध्ये आलेलं आहे. ज्याप्रमाणे तो ऊर्ण नाभी असं म्हटलंय, स्वतःच्या मुखातून जाळं तयार करतो आणि त्याला जर आवडलं नाही किंवा नको वाटलं किंवा इच्छा नाही झाली तर पुन्हा ते जाळं गिळून टाकतो आणि मोकळं होतं. पुन्हा जाळं तयार करतो, पुन्हा गिळून टाकतो. तसा ईश्वर जगत उत्पन्न करतो आणि पुन्हा आपल्या स्वरूपात लीन करतो. अभिन्न निमित्त उपादान कारणत्व सांगायचं आहे, त्याकरता तसं सांगितलं आहे. एक किडा असा आहे की तो जाळं निर्माण करतो पण त्या किड्यामध्ये अडकून बसतो. दुसऱ्यानं जाळं निर्माण केलेलं आहे, तिथं जातो विनाकारण. त्याला वाटतं बरं आयतं घर भेटलं, मग आयत्या घरामध्ये आयत्या बिळात जाऊन राहायला बघतो, पण बाहेर निघता येत नाही, अडकून बसतो, तिथंच मरून जातो. मग त्या किड्याला ज्याप्रमाणे ते जाळं, कोश म्हणजे जाळं असा अर्थ आहे, ते कोश ते जाळं ज्याप्रमाणे मृत्यूला कारण ठरलं, अडकून बसला तो किडा, त्याप्रमाणे हे पंचकोश जीवाला आपल्या स्वस्मरणा स्वरूपाचं विस्मरण व्हायला कारण ठरतात. आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाहीत. कोण? हे 5 जाळे. 5 आहेत हे जाळे, का एकही नाही, बरोबर ना. कोण? हे पंचकोश, यांचं जाळं, आणि यांच्यामध्ये आत्मा अडकून बसलेला आहे, त्याचं ज्ञान होऊ देत नाहीत. कोण? हे पंचकोश. त्यामुळे यांना कोश म्हटलंय, बरोबर ना. या दृष्टांत साम्य म्हणून तेषां कोशानां स्वरूपानी क्रमेण व्युत्पादयते. या कोशांचं स्वरूप काय? कारण मागे फक्त नावं सांगितले यांची, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, पंचकोश आहेत असं सांगितलं. पण मग ह्या अन्नमय कोशात कोण आहे, प्राणमयमध्ये कोण कोण येत आहे वगैरे कळालं पाहिजे की नाही. तर या पंचकोशांचं स्वरूप नेमकं काय आहे, कोणत्या कोशामध्ये काय काय तत्व आहेत, किती आहेत, तर हे क्रमाने ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. श्लोक नंबर 34. स्यात् पंचीकृतभूतोत्थो देहस्थूलोन्न संज्ञकः लिंगे तु राजसहि प्राणैः प्राणः कर्मेन्द्रियैः सह स्यात् पंचीकृतभूतोत्थो देहस् स्यात् पंचीकृतभूतोत्थः देहः स्थूलः अन्नसंज्ञकः लिंगे तु राजसैः प्राणैः प्राणः कर्मेंद्रियैः सह. मध्ये अवतरणिका देताना आहे ना, याच्यामध्ये पुढं आलंय ते एकत्र घ्यायला पाहिजे. क्रमेण व्युत्पादयते दिलंय ना, तिथं राहिलं वाचायचं पुढे. स्यात् पंचीकृत इत्यादीना मोदादी वृत्तीभिः इत्यंतेन सार्धश्लोकद्वयेन. स्यात् पंचीकृत या श्लोकापासून पुढे तर मोदादी वृत्तीभिः इथपर्यंत 36व्या श्लोकाचा पूर्वार्ध आहे की नाही. मोदादी वृत्तीभिः आलंय तिथं. कारणे सत्वम आनंदमयो मोदादी वृत्तीभिः इथपर्यंत या 2.5 श्लोकांनी या पंचकोशांची स्वरूप काय आहेत ते ग्रंथकार दाखवतायत. पंचकोशामध्ये कोण कोण येतं कसं. अन्वयपूर्वक अर्थ बघा. पंचीकृत भूतोत्थः स्थूलः. पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला जो स्थूल देह, बरोबर ना, स्थूलः देह. अन्न संज्ञकः, त्याला अन्नमय कोश असं म्हणतात. आता हा विषय होऊन गेलाय, तुम्हाला काय अवघड नाही, त्यामुळे वेगात घेतो, फक्त लक्ष द्या पुढं. पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा स्थूल देह दिसणारा यालाच म्हणतात अन्नमय कोश.
म्हणजे प्राणमय कोश कोणता आहे? प्राणहतु लिंगे, लिंग शरीरातील राजसही प्राणही कर्मेंद्रियही सहस्यात. राजस बरोबर ना, रजोगुणापासून उत्पन्न झालेले असे जे पंचप्राण आणि कर्मेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय या 10 तत्वांना प्राणमय कोश म्हणतात. समजलं? काहीच अवघड नाही. ठीक आहे बघा. स्यात पंचीकृत हे झालं. पंचीकृत कृतेभ्यः भूतेभ्यः उत्पन्नः स्थूलः देहः अन्नसंज्ञकः. पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला स्थूल देह त्याला अन्नसंज्ञक म्हणतात. म्हणजे त्याला अन्नमय कोश ही नाव संज्ञा प्राप्त होते. अन्नमय शब्दितः कोशः स्यात्, तोच अर्थ आहे. प्राणहतु प्राणमय कोशः तु लिंग शरीरे वर्तमानैहि. प्राणमय कोशाचा अर्थ असा आहे की लिंग शरीरामध्ये असणारे जे राजसैही रजोगुण कार्यभूतैहि प्राणैहि, रजोगुणाचं कार्य असणारे जे पंचप्राण, प्राण अपानादिभिः बरोबर ना, पंचप्राण, वायुभिः हे पंचवायू, आणि पंचभिः वागादिभिः कर्मेंद्रियैहि सह, वाघ इत्यादी वाघ पाणी पाद पायू उपस्थ वगैरे पंचकर्मेंद्रिय, प्राण अपान समान व्यान उदान हे 5 प्राण या 10 तत्वांना दशभिः स्यात्. या 10 तत्वांना प्राणमय कोश म्हणतात. समजलं ना? पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण यांना काय म्हणायचं? प्राणमय कोश. आता पुढे मनोमय कोश, विज्ञानमय कोश सांगताय. सात्विकैर्धीन्द्रियैः साकं विमर्शात्मा मनोमयः तैरेव साकं विज्ञान मयोधीर्निश्चयात्मिका. धीन्द्रियैः साकं विमर्शात्मा मनोमयः तैरेव साकं विज्ञानमयोधीर्निश्चयात्मिका. सात्विकैर्धीन्द्रियैः साकं विमर्शात्मा मनोमयः तैरेव साकं विज्ञानमयोधीर्निश्चयात्मिका. धीन्द्रियैः साकं विमर्शात्मा मनोमयः तैरेव साकं विज्ञानमयोधीर्निश्चयात्मिका. सात्विकैः धीन्द्रियैः साकं विमर्शात्मा मनोमयः तैः एव साकं विज्ञानमयः धीः निश्चयात्मिका. अन्वयपूर्वक सरळ अर्थ बघा. विमर्शात्मा सात्विकैः धीन्द्रियैः साकं मनोमयः. विमर्शात्मा म्हणजे काय? विमर्श, संशय हे ज्याचं स्वरूप आहे असं मन, असं मन. सात्विकैः धीन्द्रियैः साकं, साकं म्हणजे बरोबर सहित. सात्विक अशा सत्वगुणाचं कार्य अशा धीन्द्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय त्यांच्या सहित मनोमय कोश होतो. बरोबर ना? म्हणजे विमर्शात्मा मन आणि ज्ञानेंद्रिय बरोबर ना, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन 6वा, या 6 काय म्हणतात? मनोमय कोश म्हणतात. ठीक आहे. आता विज्ञानमय सांगतात. निश्चयात्मिका धीही, निश्चय करणारी जी वृत्ती तिला काय म्हणतात? बुद्धी. आणि तैही एव साकं विज्ञानमयः, तैही नाम तीच धींद्रिय ज्ञानेंद्रिय. पुन्हा इकडे घ्यायचे अजून बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय यांना काय म्हणतात? विज्ञानमय कोश. कळतंय ना? स्थूल देह अन्नमय कोश, पंचप्राण पंचकर्मेंद्रिय प्राणमय कोश बरोबर, मन ज्ञानेंद्रिय मनोमय कोश, बुद्धी ज्ञानेंद्रिय विज्ञानमय कोश. ठीक आहे, सरळ आहे. विमर्शात्मा संशयात्मक असणारं पंचभूत सत्वकार्यम यन मनः उक्तम, पंचमहाभूतांच्या सत्वगुणाचं कार्य म्हणून जे मन सांगितलं ते. सात्विकैः प्रत्येकं भूत सत्वकार्य भूतैः धीन्द्रियैः श्रोत्रादिभिः पंचभिः ज्ञानेंद्रियैः साकं सहितं मनोमय कोशः स्यात् पूर्वेण संबंधः. त्याला मनोमय कोश असं म्हणावं, असा अन्वय करायचा मागचा. समजलं का? पंचज्ञानेंद्रिय आणि मन हेच सांगितलंय. निश्चयात्मिका धीही, निश्चय करणारी बुद्धी, तेषामेव सत्वकार्य रूपा बुद्धी, पंचमहाभूतांचं सत्वगुणाचं कार्य असणारी बुद्धी. तैहि एव पूर्वोक्तैहि ज्ञानेंद्रियैहि एव साकं सहिता सती, त्या ज्ञानेंद्रियांच्या जेव्हा सहित होते कोण? बुद्धी. म्हणजे बुद्धीला जेव्हा ज्ञानेंद्रियांची जोड भेटते तेव्हा त्यालाच विज्ञानमय कोश असं म्हटलं जातं. आणि मनाला जेव्हा ज्ञानेंद्रियांची जोड भेटते तेव्हा मनोमय कोश म्हटलं जातं. आता राहिला कोण? आनंदमय कोश आहे, घ्यावाच लागेल. कारणे सत्वमानंद मयो मोदादि वृत्तिभिः तत्तत् कोशैस्तु तादात्म्या दात्मा तत्तन्मयो भवेत्.
कारणे सत्वमानंदमयो मोदादिवृत्तिभिः तत्तत्कोशैस्तु तादात्म्यादात्मा तत्तन्मयो भवेत्। कारणे सत्वमानंदमयो मोदादिवृत्तिभिः तत्तत्कोशैस्तु तादात्म्यादात्मा तत्तन्मयो भवेत्। सत्वमानंदमयो मोदादिवृत्तिभिः कारणे सत्वम आनंदमयः मोदादिवृत्तिभिः तत्तत्कोशैः तु तादात्म्यात् आत्मा तत्तन्मयः भवेत्। कारणे सत्वम, कारण म्हणजे अविद्या, बरोबर ना? कारण म्हणजे कोण? अविद्या. त्या अविद्येमध्ये कारण शरीरामध्ये जे सत्व आहे, बरोबर ना? सत्वगुण आहे, मलिन सत्वगुण आहे की नाही? कारण म्हणजे अविद्या. ती अविद्या कशी आहे? जीवाची उपाधी मलिन सत्व गुण प्रधान. मग त्या कारणामध्ये अविद्येमध्ये जे मलिन सत्व आहे की नाही, सत्वगुण, तोच मलिन सत्वगुण जेव्हा मोदादी वृत्तीभिही, मोद प्रिय, मोद प्रमोद अशा 3 वृत्ती असतात, त्यांनी सहित होतं, तेव्हा त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. बरोबर ना? येणार आहे पुढे. प्रिय, एखादी वस्तू पाहिली, आवडती, अनुकूल वस्तू पाहिली, पाहिल्याबरोबर जो आनंद झाला, बरोबर ना, याला काय म्हणायचं? प्रिय. प्रिय वृत्ती झाली. तो विषय जो आहे तो आपण आपल्या अधीन करून घेतला, म्हणजे आपल्याला मिळाला, प्राप्त झाला, आपल्या हक्काचा झाला, याला काय म्हणायचं? मोद वृत्ती. आणि मग आपल्या हक्काचा असल्यामुळे आपण त्याला ग्रहण केलं. समजा आंबा पाहिला, प्रिय, बरोबर, विकत घेतला हातामध्ये, आपल्या हक्काचा झाला, मोद. आणि घरी जायच्या अगोदरच पिकवला, 1-2 खाऊन बघू म्हटलं आधीच, खायला लागला, याला काय म्हणायचं? प्रमोद महाराज. याला काय म्हणायचं? प्रमोद. या प्रिय, मोद, प्रमोद 3 वृत्ती असतात आनंदाच्या. तर या आनंदाच्या 3 वृत्तींसह जेव्हा ती मलिन सत्व गुणप्रधान अविद्या आहे ना, त्या अविद्येतील सत्व जेव्हा या 3 गुणांनी, 3 आनंदाच्या वृत्तींनी युक्त होतं, तेव्हा त्याला आनंदमय कोश म्हणतात. समजलं ना? म्हणजे प्रिय, मोद, प्रमोद 3 वृत्ती आणि मलिन सत्व गुण, याला म्हटलं जातं आनंदमय कोश. समजलं ना? म्हटले एक शंका केली, अहो हे तर उपनिषदांमध्ये पुढे येणार आहे की आत्म्यालाच अन्नमय हा, प्राणमय हा असं म्हटलंय, आणि तुम्ही तर इथं देहाला अन्नमय म्हणता, प्राण आणि कर्मेंद्रियांना प्राणमय कोश, मन ज्ञानेंद्रियांना मनोमय कोश, असं का बरं? उपनिषदांमध्ये तर आत्म्यालाच अन्नमय हा, प्राणमय हा असं म्हटलंय. तर उत्तर दिलंय, आत्मा तू तत्तत्कोशैही तादात्म्या तत्तन्मय भवती. हा जो जीवात्मा आहे तो त्या कोशाबरोबर तन्मय होतो, तादात्म्य धारण करतो, म्हणून त्याला ते कोश प्राप्त होतात. त्याला अन्नमय कोश, प्राणमय कोश, जीवालाच श्रुतीमध्ये म्हटलं गेलं. का म्हटलं गेलं? या कोशांशी तो तादात्म्य करतो म्हणून. वास्तविक त्यांच्याहून तो भिन्न नाही, हेच तर सांगायचं आहे आम्हाला. सांगायचं आहे काय मुख्य? हेच की या कोशाहून आत्मा कसा आहे? भिन्न. पण तदात्मा, तादात्म्य म्हणजे काय? तेच माझं स्वरूप आहे. तदेव आत्मा स्वरूपम मम असं म्हणतो. अन्नमय कोश देह माझं स्वरूप आहे म्हणतो, प्राणमय कोश माझं स्वरूप आहे म्हणतो. कोण? जीव. म्हणून त्या जीवाला त्या भ्रामक अनुभूतीचा अनुवाद करून श्रुतीमध्ये म्हटलंय अन्नमय हा, प्राणमय हा. कोण? जीव असं म्हटलंय. वास्तविक तो तसा नाही, हे श्रुतीला सांगायचं आहे. टीका सरळ वाचून घेऊ. कारणे सूक्ष्म शरीर, कारण शरीर भूतायाम अविद्यायाम यन मलिन सत्वम असती. हे सांगितलंयच तुम्हाला. कारण शरीरामध्ये जे अविद्या आहे की नाही, कारण शरीर रूप जी अविद्या, त्या अविद्येमध्ये जे मलिन सत्वगुण आहे, तोच मलिन सत्वगुण जेव्हा मोदादी वृत्तीभिही, म्हणजे प्रिय, मोद, प्रमोद या नावाच्या वृत्तींनी युक्त होतो. याचं स्पष्टीकरण करतायत. प्रिय म्हणजे इष्टदर्शन झालं की प्रिय वृत्ती, लाभ म्हणजे मोद वृत्ती, भोगजन्य म्हणजे प्रमोद. या सुख विशेषांनी, या आनंद विशेषांनी, वृत्ती विशेषांनी युक्त जेव्हा तो अविद्येतील सत्वगुण होतो, तेव्हा आनंदमय हा, आनंदमय नावाचा कोश त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं, असा अर्थ आहे. ही शंका पुढे केली. ननु स्थूल शरीरादीनाम अन्नमयादी शब्दवाच्यत्वे, म्हणजे स्थूल शरीर वगैरे, सूक्ष्म शरीर, कारण शरीर यांनाच तुम्ही अन्नमय, प्राणमय वगैरे असं आता म्हटलंय. तर मग श्रुतीमध्ये तर स वा एषः पुरुषः अन्नरसमय, हा जो पुरुष आहे तो अन्नमय कोशरूप आहे.
येथे उपक्रम्य असा उपक्रम करून आरंभ करून तस्माद वा एतस्माद अन्न रसमयाद अन्य अंतरः आत्मा प्राणमयः अन्य अंतरः आत्मा मनोमयः, त्या ह्या अन्न रसमय अशा अन्नमय कोशापेक्षाही आतमध्ये एक आहे प्राणमय कोश, तेच आत्म्याचं स्वरूप आहे. त्याच्या आतमध्ये एक मनोमय कोश आहे, तोच आत्मा आहे असं श्रुतीमध्ये कथन केलेलं आहे. आणि तुम्ही तर म्हणताय की हे शरीर म्हणजे अन्नमय कोश, प्राण म्हणजे प्राणमय कोश. असं कसं करता? श्रुतीच्या विरोधी बोलायला लागले. श्रुतीमध्ये जीवाला आत्म्यालाच अन्नमय प्राणमय अशी नावं दिलीत आणि तुम्ही इथं स्थूल देहाला अन्नमय कोश म्हणता, प्राण आणि कर्मेंद्रियांना प्राणमय कोश म्हणता, मन आणि ज्ञानेंद्रियांना मनोमय कोश म्हणता, बुद्धी आणि ज्ञानेंद्रियांना विज्ञानमय कोश म्हणता, मलिन सत्वगुण आणि प्रियमोद प्रमोद या वृत्तींना आनंदमय कोश म्हणता. असं कसं? आणि श्रुतीमित्र आत्म्यालाच आनंदमय कोश वगैरे म्हटलेलं आहे, असं कसं? विरोध आला. आशंक्य उत्तर देत आहे, देहादीनाम अन्नादी विकारत्वेन अन्नमयादी शब्दवाच्यत्वम आत्मनः तु तेन तेन कोशेन तादात्म्याभिमानाद इत्याह. दोन्हीचा समन्वय सांगतात. या स्थूल देहाला आम्ही अन्नमय का म्हटलं? अन्नाचा हा विकार आहे, खाल्लं पिलं तरच हा वाढतो टिकतो, बरोबर ना? अन्नाचा परिणाम आहे, म्हणून याला आम्ही अन्नमय कोश प्राणमय कोश अशी नावं दिली. आणि श्रुतीमध्ये आत्म्यालाच अन्नमय प्राणमय का म्हटलंय मग? तर त्या कोशाशी तादात्म्य केल्यामुळे, बरोबर ना? म्हणून श्रुती माता त्याला त्या भ्रामक अनुभूतीचा अनुवाद करून सांगते की आत्माच अन्नमय प्राणमय आहे. समजलं ना? आत्मा प्रत्येक आत्मा तत्तत् कोशैहि तेन तेन कोशेन सह तादात्म्यात तादात्म्याभिमानात तत्तन्मयः तत्तत् कोशमयः स्यात्. व्यवहारकाले अन्नमयादी कोश प्राधान्यात अन्नमयादी शब्दवाच्यः इत्यर्थः. तो शब्दश्च आत्मनः कोशेभ्यः वैलक्षण्य द्योतनार्थः. तो शब्द त्याच करता आलेला आहे की आत्मा हा कोशाहून विलक्षण आहे, भिन्न आहे, बरोबर ना? श्लोकामध्ये तत्तत् कोशैहि तू तादात्म्यात असं म्हटलं ना, तर तू शब्दाने हे सूचित केलंय की त्या कोशाशी तादात्म्य केल्यामुळे आत्मा अन्नमय प्राणमय वगैरे झाला. तू शब्द सांगतो की वास्तविक नाही, विलक्षणताच आहे, खरं तर आत्मा तसा नाही, बरोबर ना? त्या कोशाशी तादात्म्य केल्यामुळे आत्मा तत्तत् कोशमय झालेला आहे. आणि व्यवहार कालामध्ये अन्नमयादी कोश प्राधान्यात, अन्नमय कोशाला प्राधान्य आहे की नाही? नाही तर एखादा महात्मा आहे आणि त्यांना आपण जेवायला बोलवलं आणि जेवायला बसू लागले की त्यांना म्हटलं, अहो तुम्ही तर ब्रह्म आहेत, तुम्हाला जेवण करण्याची काय गरज आहे? जेवण तर हे शरीराच्या पुष्टीसाठी असतं, तुम्ही तर ब्रह्म आहेत, आनंदाची पुष्टी अंगी तुमच्या तर आनंदाची पुष्टी पाहिजे, तुम्हाला कशाला जेवण पाहिजे? जे बरोबर ना, पूर्णता जेवून निघाले. हे बाबा गोष्ट सांगत असतात ना, विचारसागर नेमकाच झालेला, सप्त्याला गेला, उशिरा उठला सकाळी. तिथले लोक म्हणले, महाराज काय आंघोळ वगैरे काय करता की नाही? लगेच नाश्ता जेवण. तो म्हटला, जे ज्ञानगंगे नहाले अरे ज्ञानगंगेमध्ये स्नान केलंय म्हटले, आता काय स्नान करायची गरज आहे? तिथले लोक ऑनलाईन ऐकत होते विचारसागर पंचदशी त्यांनाही ते ज्ञान होतं. मग ते म्हटले, महाराज मग जेवायची गरज नाही, जे पूर्णता जेवून झाले असं त्याचा म्हणजे व्यवहार कालामध्ये अन्नमय कोशाला प्राधान्य द्यावं लागेल की नाही? जेवणाला, शरीराला, स्थूल देहाला व्यवहार काल आहे, म्हणून व्यवहार कालामध्ये या स्थूल देहाला, प्राणाला, मनाला याला प्राधान्य दिलं जातं. म्हणून यांना अन्नमय प्राणमय मनोमय अशा प्रकारचा कोश म्हटलं जातं या स्थूल देहांना वगैरे. समजलं ना? वास्तविक पाहता आत्मा या पंचकोशाहून भिन्न आहे. आता इथपर्यंत हा विषय झाला बघा, मुद्दाम घेतला, थोडा उशीर झाला तरी. आता इथून पुढे या पंचकोशाहून आत्मा भिन्न कसा ही युक्ती येणार आहे. अन्वय व्यतिरेकाची युक्ती देऊन स्थूल देहाहून म्हणजे अन्नमय कोशाहून आत्मा वेगळा, प्राणमय कोशाहून आत्मा वेगळा, स्थूल देहाहून सूक्ष्म देहाहून कारण देहाहून आत्मा भिन्न आहे, वेगळा आहे. येत आत्मा तो आत्मयाचे ठाई देखी जे देहीचा धर्मो देही ऐशे देखणे ते पाही आना हाती. त्या ओवीचं प्रवचन या पुढच्या श्लोकापासून पुढे येणार आहे. तो विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.